मित्रांनो, मी आणि चेतन निघालोय फायनली रोड ट्रिपला. अनलिमिटेड रोड ट्रिप. माहित नाही कुठं जाणार आहे, किती लांब जाणार आहे, फक्त जायचं आहे. आणि खूप दिवसापासून आम्ही सगळं प्लॅन करत होतो आणि आज एकदम एक्सायटेड आहे आणि सगळं अनएक्सपेक्टेड आहे. म्हणजे रोड ट्रिप म्हणजे माहित नाही काय असतं, पहिल्यांदाच निघाली. रोड ट्रिप म्हणजे लय मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. तर चला सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. तर आत्ताच गाडीचा फ्यूल टँक फुल केलाय. म्हणजे 2 वर्षानंतर पहिल्यांदाच. मी याच्या आधी 2 वर्षा आधी गेलतो एवढ्या लांब फिरायला, त्यानंतर काही 2 वर्षात जाणं झालं नाही. आणि तुम्ही बघा रेंज किती झाली आता गाडीची. नाईटमेअर ऑफ EVs. नाही मग कधी कधी वाटतं EV गाडी पण घ्यायला पाहिजे होती, पण मग असं असतं ते. चलो, खरं दाखवतंय 900 किलोमीटर. तर किती किलोमीटरला संपतंय आपण बघूया. नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर ब्लॉग करायचं कुठं सोडलेलं मला माहित नाही, कुठे बंद केलं तर. लय दिवस आधी मी लास्ट ब्लॉग शूट केला, पण त्यानंतर आज मला परत एकदा इच्छा झाली ब्लॉग शूट करायची. कारण मी घरातनं बाहेर आलो आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मी घरातनं बाहेर आलो तरच ब्लॉग शूट करतो. तर मी आता निघालोय रोड ट्रिपला, ते पण साऊथ इंडियाच्या पूर्ण. म्हणजे पूर्ण आम्ही साऊथ, असा मी आणि माझा भाऊ चैतन या ठिकाणी आम्ही दोघं पूर्ण साऊथ कव्हर करणार आहे. म्हणजे कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि परत इंडिया. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, पूर्ण ब्लॉग. समजलं का? पुढं गेल्यावर लय मोठ्या मोठ्या ट्विस्ट होणार आहेत. आणि असं निघालो आम्ही. ही गाडी आता नाश्ता करायला थांबलेलो, नाश्ता करून घेतो आणि नाश्ता करून गेलं की इथनं निघायचं. अजून आम्हाला 3 तास डिस्टन्स कव्हर करायचं आहे, 177 किलोमीटर. आता इथनं आम्ही जाणार आहे गोकर्णाला. पहिला नाश्ता करून घेऊया. हे काहीतरी नवीन सिस्टम आहे, बन्स नावाची. आणि इथं वडा आहे आपल्याकडे. कसं लागतं हे? बन्स मस्त आहे, त्याला थोडं स्वीट आणि वेगळी टेस्ट आहे. याची पूर्ण टेस्ट वेगळी आहे, हे जे टेस्ट नाही. तर आत्ताच नाश्ता करून आलोय. आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट गोकर्ण, 177 किलोमीटर, 3 तास नॉनस्टॉप. लेट्स गो. तर काय सीन झालाय माहिती आहे का, लय दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतोय आणि त्या लय दिवसानंतरच्या गॅपमुळे ना माझा कॉन्फिडन्स झालाय कमी. कॉन्फिडन्स म्हणण्यापेक्षा ना स्टोरीज नाही सांगायला काय, त्याच्यामुळे थोडा ब्लॉग करायची इच्छा होईल ना. त्यामुळे समजून घ्या तुम्ही आजचा हा थोडासा ह्या ब्लॉग पुरतं. नंतर एकदा एनर्जी बूस्टअप झाली की मग तुम्हाला माहिती आहे कसा दररोज असतो आपला ब्लॉग येणार. तर आता बघा, आता आम्ही चाललो यल्लाप्पान, कुठंतरी असं गाव, यल्लापूर नावाचं गाव आहे, त्या गावात जाणार आहे. तिथनं परत असा टर्न मारून आम्हाला गोकर्णाला जायचं आहे. सो बेसिकली द थिंग इज, रोड एकदम मस्त आहे, मध्ये मध्ये खड्डा येतं पण चालतंय आणि टोल पण कमी येतं. ठीक आहे. नितीन गडकरीनं जर रस्त्यावर ध्यान दिलं असतं बरं झालं असतं. ती E20 काढायची काही गरज नव्हती, फालतूगिरी करायची, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. उगाच दुसऱ्याच्या ह्याच्यात बोटं घातली की मग असं होतं, स्वतःच्या ह्याच्यात बघायचं काय असं. तर आजच्या पुरतं एवढंच नॉलेज. ठीक आहे. गाव आलं एक, नाही तर परत मॅटर व्हायचं अजून. इकडं मारामारी झाल्यावर नको. हे बघा हे ट्रक खाली कसं शिरलं, ड्रायव्हर कसा आहे ट्रक खाली शिरला. तसं म्हणायला गेलं तर मी आता कर्नाटकच्या एका कुठल्या तरी गावातनं चाललोय, पण इकडं कर्नाटकमध्ये असून सुद्धा मला असं वाटतं की मी कळंबला निघालोय कॉलेजला माझ्या. तर 5-6 किलोमीटरला एखादं गाव येतं आणि त्याच्यात 100 स्पीड, काय ते स्पीड ब्रेकर चालतं. आणि बघा कौलाची घर, उतरत्या छपराची घर. इकडे बहुतेक लय पाऊस पडत असतो त्यामुळे असं सीन आहे. कसं आहे, ती कुठली तरी कमान आहे, त्याच्यावर जिलेबी काढली त्यांनी. ते बघा जिलेबी. हे लुंगी, हे लुंगी डान्स, लुंगी डान्स. सोपते काय असलं रेसिझम करायचं. A few moments later. कसलं मस्त रोड आहे बघा काय. हे बघा ग्रीनरी. त्याच्यामुळे मी आलोय गाडी घेऊन. फक्त मला ही ग्रीनरी बघायची होती. हे बघा ग्रीन मस्त. बघा असं घरातनं बाहेर निघलं की असं ग्रीन दिसतं सगळं. हे बघा पुढं गाडीवाला आलाय, पुढे गेस्टवाला आलाय. फुल एकदम कार ब्लॉग चालू. तुम्ही याच्या आधी मोठं ब्लॉग बघितलं असतील, पण तुम्ही आज माझ्या बरोबर तुम्ही आज कार ब्लॉग, सॉरी जराशी फोकस हल्ला, कार ब्लॉग एन्जॉय करू शकता. थोडासा मोठा व्यू लावतो. हे बघा सॉरी म्हणत या जगी हा आला रे, बात में है कन्फ्युजन, गडबड घोटाला रे, 10 का 20 करने में. या गाण्यावरनं मला आठवलं
तो ज्यावेळेस सॉरी आहे ना, सॉरी दुनियादारी मधला सॉरी ज्यावेळेस म्हणतो की झोल में ही यारी चुपी है, नाही यारी में ही झोल चुपा है, तर ते ऍक्च्युली खरं बोलतो. दॅट लाईन हिट्स मी. म्हणजे यारी में ही झोल चुपा है, नाही झोल में ही यारी, काय होतं मला पण आता हे सर. यारी में ही झोल चुपा है. आजकाल मित्र तशी भेटत नाही ते हो. झोलच आहे ना. मित्र मित्र म्हणून मैत्री करायची, त्याच्याकडून पैसे घ्यायचं उधारीवर, परत माघारी द्यायचं नाही. तर मित्र मित्र म्हणून मोठं मोठं व्यवहार करायचं, म्हणायचं आम्ही असं करणार तसं करणार, करायचं काहीच नाही. मित्र मित्र म्हणून एकमेकांवर जाळायचं, मित्र मित्र म्हणून एकमेकांचा पाय खेचायचं, मित्र मित्र म्हणून पोरींसाठी भांडणं करायचे, मित्र मित्र म्हणून मित्राच्या लायकीचे नसते ते स्वतःला मित्र मित्र म्हणते. ते मला लाज वाटते अशांच्या मित्राचा मित्र झालो मी. पण असं ठीक आहे, तुम्ही ही व्ह्यू एन्जॉय करा. वाव, जस्ट वाव. मागच्या वेळेस तिरुपतीला गेलतो आम्ही, मी चेतन आणि आदित्य. त्यावेळेस आम्ही ट्रेन मधून बघताना, परत ज्यावेळेस बसमध्ये बसलो त्यावेळेस खिडकीतनं सगळं असा व्यू दिसत होता बघताना असं. मग त्यावेळेस जस्ट असा आम्ही विचार केला की यार नेक्स्ट टाइम गाडी घेऊन येऊया. आलो मग, संपला विषय. मित्रांनो, जस्ट अन अपडेट. तुम्हाला एक गोष्ट सांगायची, हे वॅगनरवाल्यांना त्या बारक्या बारक्याच्या गाड्या आहेत ज्यांचं 800 सीसी 500 सीसी इंजिन आहे, प्लीज तुम्ही ओव्हरटेक नका करत जाऊ. तुमच्या गाडीला झेपत नाही ते. पुढे येऊन असं अपर डिपर देण्यापेक्षा तुम्ही एकामेकाच्या मागे काशी करत जावा. तुमच्याच्यानं होत नाही तर करत जाऊ नका. उगं पुढे यायचं धडकायचं काम करत जाऊ नका. मला आता असा एक जण, हे बघा आता असा आहे, इकडून एक गाडी आली आणि एक असा एस्प्रेसोवाला होता, मला वाटतं का मारुतीवाला होता, कोणास ठाऊक का वॅगनरवाला होता. माझं लक्ष नाही गेलं, मी व्हिडिओ शूट करत होतो. नाही, व्हिडिओ नव्हतो शूट करत मी, काहीतरी करत होतो दुसरंच. अचानक बाहेर निघलाय. तसं काही ह्याचं इमानच आहे की फाट दिसणार बाहेर निघणार आहे. ह्याचा 400 सीसीचा पहिल्या गेअरवर येऊन उचलच तोपर्यंत पुढच्या 4 गाड्या निघून जातील. पण हे बघा ह्यानं कसा इंडिकेटर दिलाय. बाबा तुझं काय जा म्हणतोय का तुला जायचं, म्हणजे तुझं एकदा ठरव काय असेल ते का वाढना असं का करताय. हा, तर मी तुम्हाला ते सांगत होतो. हे बघा हे असं, ही मागची ही पिवळी नंबर प्लेट हो का, ही अशी मागणं काचकीना बाहेर निघते, त्याच्यामुळे मॅटर होते जराशी. नाही झालं माझा, पण होऊ शकतं. तर ते एखाद्याकडे जर असली तर तुम्ही खरंच तुम्हाला सांगतो, तुम्ही ऍडवाइस म्हणून घ्या प्लीज. आमच्यावर उपकार करणं असं मध्ये मध्ये घालत जाऊ नका, चांगलं नाही वाटत. आत्ताच जस्ट एक गोष्ट नोटीस केली. तसं तर मी आता घाटात चाललोय, तर बघा सीन असा आहे की माझ्या पुढे ना 2 रायडर होते. रायडर तर तुमच्या अंगात काय किडा आहे मला माहित नाही, रायडर कोण असते. तर ही आता ही जंगल आहे पूर्ण, इकडं तिकडं दोन्हीकडे असं प्राणी आहे. तर माकडं जास्त करून येते. तरी काय करते ते ना, रोडवर गाड्या उभ्या करते ते आणि माकडांना खायला घालते ते. मग ती माकडं रोडवर येते ते. मग आता ह्यांचं तर ठीक आहे, हे जाणार, त्यांना वाटतं की आम्ही माकडांना खायला दिलं, प्राण्यांना खायला घातलं, मग लय मोठं पुण्य केलं. मग हे निघून जाणार. त्या माकडांना लागली सवय की माकडं रोडच्या कडे येऊन बसणार. एखादी मोठी गाडी आली, ट्रक आले, धडकवणार, मरणार. मग लय पुण्य लागलं ना मोठं. अरे ती प्राण्याला का, एवढं मोठं जंगल आहे, त्या जंगलात त्याला कुठं ना कुठं खायला भेटेल की. तुमच्या पुण्याची त्या माकडांना गरज नाही, तुमच्या आधी पण जिवंत होते. तुम्ही नाही खायला घातलं तर ते जगणार आहे. त्यांना मस्त 1000 गोष्टी पडल्या त्या एवढ्या मोठ्या जंगलात. प्लीज नका असं करत जाऊ, नका असं करत जाऊ. तुमच्यामुळे दुसऱ्यांना पापाची भरती नका करू. A few moments later. तर एका रिलेशनशिपची तुम्हाला गोष्ट सांगतो. काय असतं ना, ज्यावेळेस एक मुलगा आणि मुलगी रिलेशनशिप मध्ये येते त्यावेळेस त्यांचं रिलेशनशिप पहिल्यांदा असं एकदम खच्ची चालतं, एकदम राडा मस्त, म्हणजे सगळं एकदम ढगात, सगळं स्वर्गात असल्यासारखं वाटतं की जन्नत तो यही आहे. आणि मग काय होतं, थोड्या दिवसांनी जसं हळूहळू सगळ्या गोष्टी नॉर्मल होत जातात तसं मग जराशी बिनसायला सुरुवात होतं. बिनसतं सगळ्या दोघांचं. मग ते बिनसायला लागलं की मग त्या पुरीला काय वाटतं माहितीये का, ह्याच्या आईला माझ्याकडे एवढं ऑप्शन होतं पण ह्या रताळ्याला मी भाव दिला, ह्याला तर कोण कुत्रक विचारणार नाही. आणि पोराला काय वाटतं माहितीये का, की ही पोरगी यायच्या आधी मी अल कायदा नावाच्या संस्थेवर सरचिटणीसच्या अध्यक्षपदी होतो आणि आत्ताच भेंडे मी हिच्यामुळे पुकी झालोय आणि इनोसंट झालोय आणि मी म्हणजे नाही का ह्याला गावागावाच्या चिट्ट्या यायच्या मारामारी करायला. तो हे होता का नाही, अरे हो सांभा कितने आदमी थे, त्याच्या हाताखाली होच कामाला होता. म्हणजे ह्याला असं वाटतं की म्हणजे मी लय भारी होतो आणि पोरगीमुळे मी असा झालो. नाही भाऊ, तू तसाच होता म्हणून तर तुला पोरगी भेटते. तू तसा असताना तसा तुला पोरगी नसते भेटली. आणि त्या पोरीला पण म्हणजे त्या पोरींचं पण असंच आहे की ठीक आहे तुझ्याकडे 100 ऑप्शन असतं पण तुला हाच हो म्हणलाय कारण तू पण त्याच लेवलची होती. बाकी काय विषय आपलं आपल्याला सगळ्यांना माहित असतं. पण आपण परत न बिनसायला लागलं का नाही की मग आपल्याला वाटतं काय मी तर लय भारी उठतो, मग मला काय चांगलं भेटलं नाही. अब हो गई आहे तयारी पुरी, आता कोणाला सुट्टी नाही. सगळी गाणी वाजणार ना, मला जस्टिस दिल्याशिवाय मी काय शांत बसत नसतो. घाट संपत वर्षी मी 15 मिनिटाचा व्लॉग शूट केलाय, विषयच नाही, संपला.
आणि मी म्हणलं काहीतरी कंटेंट दाखवू झाडं बघा ही पुढं, फक्त झाडं, दुसरं काय तुम्हाला दिसणार नाही. आणि 50 जागेवर लिहिलंय फोन वापरू नका, फोन वापरू नका. मी 50 जागेवर जिथं जिथं ते बोर्ड दिसत तिथं तिथं मी फोन वापरलाय. नाद करते काय, यायलाच लागतंय. हा मी लय खुश आहे बरं का. कोणी फोन बिन करून माझी खुशी घालवू नका, नाही तर मी लय शिवेत. चला बाय, धन्यवाद. म्हणतो आपला आभार. गाईज स्लाइटली चेंज आलाय माझ्या प्लॅन मध्ये. तर गोकर्णला आम्ही मागं सोडले आणि आता डायरेक्ट आलोय मुरुडेश्वरला. मुरुडेश्वरच्या इथं पण बीच आहे, तिथं पण बीच आहे. बीचेस आर नॉट न्यू फॉर मी, सो मी डायरेक्ट मुरुडेश्वरला जायचा निर्णय घेतलाय. आणि तुम्ही हे बघा व्ह्यू मॅपमध्ये कसं दिसतं. समुद्राच्या किनाऱ्यावरून चाललं, ही जंगलामुळे समुद्र दिसणं झालाय. तर काइंडली आय रिक्वेस्ट नरेंद्र मोदी अँड रोडकरी, प्लीज कट दिस फॉरेस्ट आणि डेव्हलप दिस एरिया. इथनं मला डायरेक्ट समुद्र दिसला पाहिजे, बाग काय नाही. हे बघा इथनं कसं दिसतंय, अर्धी स्क्रीन समुद्र, अर्धा स्क्रीन जमीन, आणि त्याच्यामधनं मी चाललोय गाडी. मुरुडेश्वर मध्ये भेटवतो, माझं तुम्हाला तोंड दाखवतो. आम्ही आता मुरुडेश्वर मध्ये पोहोचलोय. तुम्हाला तर सांगितलंच मी गोकर्ण स्किप केलंय. तर आता या व्लॉग मध्ये एवढंच. तुम्हाला जर मुरुडेश्वरचा व्लॉग बघायचा असेल तर पुढचा व्लॉग बघा. धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. धन्यवाद. मंडळ आपले आभारी. हे बघा तुम्हाला तरी पण एक सीन दाखवतो मी. हे बघा. ओके, डन. थँक्यू.